नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपण विड्यांचे काही प्रकार पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। विडा करायसाठी इथे मी पानं घेतलेली आहेत। विड्याची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहेत। आणि मोठी पानं पाहिजे आपल्याला विडा करण्यासाठी। याच्यामध्ये दोन प्रकारची पानं मी घेतलेली आहेत। ही कपुरी पान घेतलेला आहे आणि बंगला पान पण मी घेतलेला आहे। खालच्या बाजूनी इथे बंगला पान आहे आणि याच्यामध्ये साहित्य वापरणार आहोत आपण। इथे खोबरं घेतलेलं आहे किसून, नंतर थंडाई घेतलेली आहे, खडी साखर घेतलेली आहे, चुना, वेलची, लवंगा, नंतर गुलकंद घेतलेला आहे आणि पानात घालायचा मसाला घेतलेला आहे, काथ घेतलेला आहे, चेरी घेतलेली आहे, बडीशोप घेतलेली आहे, सुपारी आणि ओवा घेतलेला आहे। 13 प्रकारचे जिन्नस इथे आपण विड्याच्या पानामध्ये वापरणार आहोत। त्याच्यामुळे या विड्याला त्रयोदशी गुणी विडा म्हटले जाते। आता इथे विड्याची पानं मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आणि देठ काढून घेतलेला आहे। आता याला चुना मी इथे पहिल्यांदा लावून घेते। अगदी थोडासा चुना लावायचा आहे। त्याच्यानंतर काठ ह्याच्यावरती घालून घेत आहे। नंतर अगदी थोडीशी खडी साखर घातलेली आहे आणि अगदी थोडासा इथे मी थंडाई घातलेली आहे। गुलकंद, ओवा, बडीशोप, चेरी घातलेली आहे। अशाच पद्धतीने सगळे जिन्नस याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि थोडासा मसाला पानांचा याच्यावर घालून घेतलेला आहे। आणि आता आपण विडा करायला घेऊ। थोडीशी वेलची मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अर्धी लवंग पण घालत आहे। आता आपण हा साधा विडा करतो इथे। याच्यासाठी ही आजूबाजूची पानं दुमडून घ्यायची आणि फोल्ड करत करत आणलेली आहे मी इथे। हा अगदी नेहमीचा साधा विडा आपला झालेला आहे। याला वरून एक लवंग मी टोचून घेत आहे। हा विडा आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण दुसरा विडा इथे आपण आता अधिकाचा विडा तयार करतो। इथे चुना लावून घेतलेला आहे मी आणि एका वेळी 2 पानं मी घेतलेली आहेत विड्यासाठी। सगळे जिन्नस याच्यामध्ये मी अगदी थोड्या प्रमाणामध्ये घालून घेत आहे। आता आपण विडा करायला घेऊ। आता इथे मी एक विडा घेतलेला आहे आणि याला अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि या पण विड्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। अधिक या चिन्हासारखा हा विडा दिसतो आणि ही बाजू इथे मी फोल्ड करत आहे आणि
उलट्या बाजूची दुसरी बाजू विड्याची आपल्याला इथे फोल्ड करायची आहे. या विड्यासाठी थोडी लांब पाना आपल्याला पाहिजे, म्हणजे हा अधिक या चिन्हासारखा विडा दिसतो. आणि आता इथे मध्ये एक लवंग टोचून घ्यायची आहे. आणि आता इथे लवंग मी टोचून घेत आहे. हा आपला अधिकाचा विडा तयार झाला. इथे 2 अधिकाचे विडे मी तयार केलेले आहे. अधिक या चिन्हासारखे ही विडे दिसतात. इथे आता मी पानाला चुना लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कात घालून घेते. आणि सगळं साहित्य आपल्याला अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. आणि नेहमीच्या विड्याप्रमाणे हा विडा करायचा आहे. आता इथे हा तयार झालेला विडा आपण या पानामध्ये गुंडाळून घेणार आहोत. इथून गुंडाळणार आहे मी आणि याची असा फोल्ड करत जायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने याची वळकटी आपल्याला करायची आहे. हा वळकटी विडा आहे आणि इथे लवंग मी लावून घेते. हा इथे आपला वळकटी विडा तयार झाला. आता इथे खण विडा आपण पाहतोय. त्याच्यासाठी मी 2 पानं घेतली आहे आणि त्याच्यावरती सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. आता याला मी अशा तिरपं फोल्ड करत आहे. त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा पण फोल्ड केलेला आहे आणि या बाजूने करायचं आहे. हा खणासारखा असा येतो आणि ही बाजू आहे ही आतमध्ये फोल्ड करायची आहे. अशा पद्धतीने आणि इथे आता मी लवंग टोचून घेत आहे. हा खणविडा आपला तयार झाला. अशा पद्धतीने खणाचा आकार याला आहे, त्याच्यामुळे याला खणविडा म्हटलं जातं. गोविंद विडा करायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये सगळे चिन्हच मी अगदी थोडे थोडे घालून घेत आहे. आता याला अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. पान याला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने.
तिरपं असं करायचं आहे आणि याला परत वरून आपल्याला जर साहित्य आणखी घालायचं असेल तर आपण घालू शकतो. म्हणजे हा छान मोठा दिसेल. आता याच्या दोन्ही बाजू अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहे. म्हणजे हा असा उभा राहतो. इथे मी खालच्या बाजूने लवंग लावून घेत आहे. हा असा त्रिकोण आला पाहिजे. आणि आता इथे एक पान मी याच्यावरती ठेवून घेत आहे आणि हे पान पण आजूबाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आणि खालच्या बाजूने आपल्याला याला अशी दुमड घालायची आहे. आणि थोडीशी मोठी पानं आपल्याला या विड्यासाठी वापरायची आहे, म्हणजे फोल्ड चांगले येतील. हा विडा 5 पानांचा केला जातो, 11 पानांचा. जेवढा मोठा आपल्याला पाहिजे असेल तेवढा मोठा आपण अशाच पद्धतीने आपल्याला एक एक पान असं खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि पानं घेताना या विड्यासाठी थोडी कोवळी पानं घ्यायची. आणि सगळ्यात खालच्या बाजूने इथे मी मोठं पान घेतलेलं आहे. आणि खालच्या बाजूने आपल्याला आता या विड्याला लवंग टोचून घ्यायचे आहे. इथे मी खालून 1 किंवा 2 लवंग आपण टोचल्या तर हा विडा भरपूर दिवस हा असाच राहतो. ते बघा, हा आपला गोविंद विडा तयार झालेला आहे. इथे सगळ्या प्रकारचे विडे आपले तयार झालेले आहेत आणि पटकन होतात. अशा पद्धतीने आपले सगळे विडे इथे तयार झालेले आहेत. इथे मी अधिक विडा केलेला आहे आणि हा बळकटी विडा आहे, गोविंद विडा, साधा विडा आपला नेहमीचा आणि खण विडा. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.